इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रियेतील अडचणीबाबत भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीनं माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। 10वी-12वीच्या निकालानंतर पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू आहे। आवश्यक दाखले काढण्यासाठी विद्यार्थी आणि पालक सेतू तसंच आपले सरकार सेवा केंद्रांवर गर्दी करत आहेत। परंतु सलग दुसऱ्या दिवशी राज्य सरकारचं महा ऑनलाईन सर्व्हर तब्बल 7 तास बंद होतं। त्यामुळे जिल्हाभरातील 3000पेक्षा जास्त दाखल्यांच्या वितरणात अडथळा निर्माण झाल्याचं सांगण्यात आलं। यावेळी पहिल्यांदाच 11वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं राबवण्याचा राज्यस्तरीय निर्णय झाला। बुधवारी संकेतस्थळ उघडताच अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या। लॉग इन होत नाही, भरलेली माहिती सेव्ह होत नसल्यामुळं 11वी प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना अर्ज भरताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्ती केली होती। हेल्प डेस्क सुरू केले होते, पण ऑनलाईन साईट सुरू होत नव्हती। याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश प्रक्रियेतील अडचणींबाबत माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिलं आणि अडचणी दूर करण्याचे त्वरित प्रयत्न करावेत अशी मागणी केली। जिल्ह्यातील किती महाविद्यालयांनी ऑनलाईन नोंदणी केली, विभागनिहाय प्रवेश शाखांची माहितीच उपलब्ध नसल्याबाबत संताप व्यक्त करण्यात आला। याबाबत अधिक माहिती भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख लहू गायकवाड यांनी दिली। माननीय शिक्षणाधिकारी जगताप साहेब यांना निवेदन देण्यासाठी गेलो असता कार्यालयात कोणीही नव्हतं। त्यांनी त्यांच्या अभ्यास दौऱ्यासाठी बाहेर होते। तरी शिक्षणाधिकाऱ्याला एवढीच विनंती करतो, गेले 5 ते 7 वर्षापासून ऑनलाईन प्रक्रिया शिक्षण खात्याला करता आली नाही आणि आता अचानक शासनाने त्यांच्यावर जी लादलेली आहे, जर ती प्रक्रिया व्यवस्थित आता ओपनचा विद्यार्थी कशात जाणार ही प्रक्रिया अद्याप त्यांनी डिक्लेअर केली नाही। 428 कॉलेज आहेत। जर शासनानं ऑनलाईन प्रक्रिया सुरळीत नाही केली तर मग आम्हाला रस्त्यावर उतरण्याची पाळी आली। विद्यार्थ्यांना जे केंद्रावर फॉर्म भरायला जातात तिथं लुटमार होते। विद्यार्थ्याला एक शब्द चुकला तर 10 वेळा त्या विद्यार्थ्याला तिथंच जावं लागते। त्या प्रक्रिया प्रत्येक कॉलेजमध्ये कॉलेज प्रशासनाने राबवावी आणि ती विनामूल्य पैशाची लुटमार होत आहे, तरी नागरिकांनी सतर्क राहावे।